नमस्कार. प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 20 जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. महिलांना 7,000 रुपये आणि पुरुषांना 7,000 रुपये मिळणार आहे. महिलांना पण 7,000 आणि पुरुषांना पण 7,000 रुपये मिळणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक नवीन योजना या ठिकाणी सुरू केली जाते. या नवीन योजनेविषयी महाराष्ट्रातील कोणत्याच महिलांना आणि पुरुषांना माहिती नाही आहे. ती सर्वात अगोदर माहिती तुम्हाला प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. कुठेही तुम्ही चेक करू शकता. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती मिळते. बघा, महिलांना व पुरुषांसाठी या ठिकाणी 7,000 रुपयांची जी काही नवीन योजना आहे ती सुरू केली जाते. महिलांना 7,000 रुपये, पुरुषांना पण 7,000 रुपये मिळणार आहेत. कसे मिळतील, कुठे अर्ज करायचा आहे, काय महत्त्वाची माहिती, कोणती योजना आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. एक लाईक करून टाका सर्वांनी. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढा काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगणार आहे. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, जुलैचा हप्ता तुम्हाला वाटप होईल त्याच्याविषयीची माहिती असेल. महिलांना व पुरुषांना जे काही 7,000 रुपये वाटप होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती असेल. 7,000 रुपये कोणालाच माहिती नाही आहे. ही योजना सर्वात अगोदर माहिती तुम्हाला देतो आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. बघा, ही माहिती तुम्हाला अजून कोणीही दिलेली नाही आहे. सर्वात अगोदर मी देतो आहे. म्हणजेच काय, प्रवीण अहिरे चॅनलवर सर्वात अगोदर माहिती मिळते. त्यासाठीच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहत असतात. कारण सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात अगोदर आणि सर्वात खरी माहिती, खोटी माहिती मी कधी देत नाही आणि देणारही नाही आहे. तर लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती म्हणजेच आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट बघा, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, बघा, माझी लाडकी बहीण योजना स्कीम 1 इयर कंप्लीट, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, मोठा निर्णय, सर्वात मोठा निर्णय. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक माहिती ऐका. जे काही सांगतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 80,000 महिलांचे अर्ज अमान्य करत त्यांना मिळणारा 1,500 रुपयांचा दरमहा लाभ थांबवण्याचे आदेश दिलेत. बघा, 80,000 महिलांचे जे काही अर्ज आहेत ते अमान्य केलेले आहेत. अमान्य म्हणजे काय तर अपात्र झालेले आहेत. 80,000 महिलांचे अर्ज अपात्र झालेत. अपात्र झाल्यामुळे काय होईल, तुम्हाला येणारा 1,500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो बंद केला जाणार आहे. त्याचे आदेशच दिलेले आहेत. बघा, सरळ हा जो काही लाभ आहे तो लाभ थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला जे 80,000 महिला आहेत त्या महिलांना आता पैसे येणार नाहीत, 1,500 रुपये येणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे. आता हे का झालेले आहे, कशामुळे झालेले आहे ते सगळं तुम्हाला समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती. त्यासोबतच बघा, 7,000 रुपयांच्या संदर्भात पण अतिशय महत्त्वाची माहिती. 7,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजेत? 7,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 7,000 रुपये पाहिजेत? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. 7,000 रुपयांची योजना महत्त्वाची आहे की लाडकी बहीण योजना? 1,500 रुपयांची योजना महत्त्वाची आहे? तुम्हाला काय वाटते, 1,500 रुपये पाहिजेत की 7,000 रुपये? जे काही तुम्हाला पाहिजे असतील, 1,500 पाहिजे असतील तर 1,500 लिहून पाठवा, 7,000 पाहिजे असतील तर 7,000 लिहून पाठवायचे आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सांगतोय, 1,500 पाहिजेत की 7,000 पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर पहा, ही योजना गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली होती, पण अनेक महिलांनी अयोग्य माहिती दिली किंवा इतर योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे सरकारने अर्जांची पुन्हा तपासणी करून फक्त खरंच पात्र महिलांनाच पैसे द्यायचं ठरवलेलं आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळत आहेत. कोणकोणते अर्ज बाद झालेत? बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आहेत? जालना जिल्ह्यात 57,000 अर्ज रद्द झालेत. बघा, जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अर्ज जे आहेत ते जालना जिल्ह्यामध्ये रद्द झालेत. किती? 57,000 अर्ज जालना जिल्ह्यामध्ये रद्द झालेत. नागपूरमध्ये बघा, नागपूरमध्ये 30,000 अर्ज अपात्र आहेत. 30,000 अर्ज जे आहेत ते रद्द झालेत नागपूरमध्ये. पुढे बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये 21,000 अर्ज हे नाकारले गेलेत, म्हणजेच अपात्र झाले आहेत.
आणि यवतमाळमध्ये जर आपण पाहिले तर 27,000 अर्ज फेटाळले. सर्वात जास्त अर्ज हे जालन्यामध्ये आणि त्याच्यानंतर नागपूर, यवतमाळ आणि अमरावती अशा पद्धतीने अर्ज जे ते अपात्र करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये आपण जर संख्या पाहिली, हे जे काही अर्ज आहेत या अर्जांची संख्या जर आपण पाहिली तर जवळपास 1,20,000 प्लस ही संख्या आहे. 1,28,000च्या पुढे ही संख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते. ठीक आहे. आता अर्ज रद्द होण्याची कारणं कोणती बघा, घरचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणं ही पहिलं त्या ठिकाणी कारण आहे. दुसरं कारण आधीपासूनच इतर सरकारी योजना घेतलेली असणं. तिसरं घरातला कोणीतरी सरकारी नोकरीत असणं. चौथं कारण म्हणजे चुकीची माहिती किंवा कागदपत्र देणं. चुकीची माहिती दिली असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. तर या निर्णयामुळे हजारो महिलांना पुढील काळात योजना बंद होईल आणि त्यांचा आर्थिक आधार तुटेल. सरकार म्हणतं की हे पाऊल गरजूंना खरोखर लाभ मिळावा यासाठीच उचललेलं आहे. बघा, सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला खरोखर ज्यांना लाभ पाहिजे त्यांनाच लाभ मिळावा यासाठी हे पाऊल उचललं गेलेलं आहे. आता ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेले. आताच आपण पाहिलं जूनचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. जूनचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच येणार आहे. ठीक आहे, जुलैच्या आपण संदर्भात तयारी जी ती सुरू झालेली आहे. ठीक आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला जुलैची तारीख पण सांगणारच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7,000ची योजना. बघा, 7,000ची योजना महत्त्वाची आहे. महिलांना पण 7,000 आणि पुरुषांना पण 7,000. काय महत्त्वाची माहिती आहे, लगेच तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. तर बघा, लगेच संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण. पाहू शकता बघा, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी तत्कालीन शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. सध्या पण दरमहा 1,500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली होती. ठीक आहे. आता पुढे बघा, नवीन योजना येते. बघा, नवीन योजना. तर पुढची माहिती बघा, ही योजना राज्यातील महिला वर्गांमध्ये मोठी लोकप्रिय ठरली. दरम्यान आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू होणार असून याचे विधेयक राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेले आहेत. आपण आत्ताच पाहिलं असेल, पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक सादर करण्यात आलं आहे. त्या विधेयकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ती सुरू होणार असून याचे विधेयक जे विधिमंडळात सादर करण्यात आलेले, म्हणजेच बघा, विधिमंडळात ते सादर करण्यात आलेले म्हणजेच ती योजना सुरू केली जाणार आहे. आता यामध्ये काय तर 7,000 रुपये मिळणार आहेत. 7,000 रुपये मिळणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे. लक्षात घ्या, 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील. कुणाला? ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे अशा महिला असतील, महिलांना, पुरुष असतील, पुरुषांना, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ते होतात. 65 वर्ष वय जास्त झालं म्हणजे ते ज्येष्ठ नागरिक होतात. तर त्यांना, पुरुष असो किंवा महिला असो, त्यांना त्या ठिकाणी 7,000 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. यासोबतच त्यांना मोफत आरोग्यसेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये आणि अजूनही इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान याचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभेत आणि विधान परिषदेत 15 जुलै 2025 रोजी सादर करण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, नुकतीच बातमी देतोय तुम्हाला. बघा, 15 जुलैला सादर करण्यात आलेलं विधेयक जे आहे ते 15 जुलैलाच सादर करण्यात आलेलं आहे आणि काय तर ते तात्काळ लागू केलं जाणार आहे. जसंच ते मंजूर होईल तसंच लगेच ते लागू केलं जाणार आहे. म्हणजेच काय तर 7,000 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. पुढे बघा, कसे आहे विधेयक. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य विधिमंडळाच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत 15 जुलै 2025 रोजी जे विधेयक मांडण्यात आले त्या विधेयकाला महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे संबोधण्यात आलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे विधेयक तात्काळ अंमलात आणले जाणार आहे. बघा, काय म्हटलेलं आहे, तर जसं ते मंजूर होईल तसं ते अंमलात आणलं जाईल. म्हणजे लगेच ते लागू होईल आणि जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना 7,000 रुपये मिळतील असं सुद्धा सांगितलं आहे. या विधेयकात राज्यातील 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना, मग महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर 65 वर्ष ज्यांचं जास्त आहे, ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना 7,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. जशी सुरुवात होईल तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणारच आहे. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.